पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया सुप्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांची वाटणी ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. मी सवयीनं मूठ वळणार इतक्यात ते विश्वासाने हसलं. आठवतायत या चारोळी? आणि या चारोळीचे कवी चंद्रशेखर गोखले. किती एक काळ खूप गाजवला होता नी त्यांच्या चारोळींनी. त्यांच्या चारोळी कविता संग्रहाने लोकांना अक्षरशः झपाटून टाकलं होतं. त्यानंतर चारोळी करणारे कितीतरी कवी उदयाला आले बर का, पण चंद्रशेखरजींच्या चारोळी ह्या काही तुलनाच करता येणार नाही त्याची कुणाशी. त्यांची मी माझा, मी पुन्हा मी माझा, माझे शब्द, मंचविशी प, मी नवा, मनस्थित, मर्म, मोहनमाळ, माझ्या परीने मी आणि नुकतेच प्रसिद्ध झालेले मथितार्थ अशी विपुल साहित्य संपदा त्यांनी लिहून ठेवली आहे. मी माझा या पुस्तकाच्या तर 6 लाखापेक्षा जास्त प्रती खपले, म्हणजे लोकांनी घेतलेल्या आहेत विकत. आणि मराठी पुस्तका म्हणजे एखाद्या कवितेचं पुस्तक त्याच्या इतक्या प्रती विकल्या जाव्यात हा एक विक्रमच आहे. आणि या मी माझाचं गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत रूपांतरही झालेलं आहे. आणि इंग्रजीचं तर रूपांतर 5-6 वेगवेगळ्या कवींनी केलंय. आणि त्याच्यात एक म्हणजे आशा भोसलेंच्या कन्या यांनीही ते केलेलं आहे. ब्रेल लिपीत सुद्धा ते रूपांतरित झालेलं आहे. चंद्रशेखरजी हे कवी मनाचे असल्यामुळं जेव्हा ते लेखकाच्या भूमिकेत जातात तेव्हा त्यांच्या कथेतील पात्रांच्या भावभावना अतिशय संवेदनशीलतेने ते प्रकट करतात आणि प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात. त्यांची मला आवडलेली एक अतिशय सुंदर कथा वाटणी मी आपल्यापुढे सादर करतेय. तुम्हाला ही नक्की आवडणार अशी मला खात्री आहे. वाटणी, चंद्रशेखर गोखले. उगवणारा प्रत्येक दिवस कसा जाईल हे आपल्याला नाही सांगता येत आणि ते शक्यही नाही. भले प्रत्येक वर्तमानपत्रात राशी भविष्य येत असलं तरी या घरीही तसंच झालं. जे घडायचं ते घडून गेलं होतं. त्याचे पडसादही विरून गेले होते. आईला 3 मुलं, मोठा आणि धाकटा मुलगा आणि मधली मुलगी. मोठा मनाने थोडासा नाराज कधीचा दुसऱ्या शहरात जाऊन राहिला होता. धाकटा नोकरीनिमित्त फिरतीवर असायचा. राहता राहिली मधली लेक. ती मात्र त्याच गावात होती. म्हणजे तिचंही लग्न झालं होतं, पण तिचा नवरा खूप चांगला, स्वभावाने लाखात, वागायला सज्जन असा होता. मर्चंट नेव्हीत तो नोकरी करत होता. त्यामुळे बोटीवर गेला की 8-8 महिने फिरकायचं नाही आणि आला की 6-6 महिने घरातून बाहेर पडायचं नाही. यावेळी तर वर्षभर तो घरी परतणार नव्हता. म्हणून मधली लेक आपल्या घराला कुलूप ठोकून आईजवळच येऊन राहिली होती. त्यामुळं धाकटाही जरा निर्धास्त झाला होता. तसं आईचं वय झालं नव्हतं आणि तसा आजारही नव्हता. तिनं सगळं आयुष्य तडजोड करण्यात घालवलं होतं. मन मारून जगणं तिच्या अंगवळणीच पडलं होतं. असं जरी असलं तरी ते एक प्रकारचं मरणच असतं ना. आणि ते मरण नवऱ्याच्या तऱ्हेवाईक वागण्यानं आईनं विना तक्रार सोसलं होतं. मोठा हाताशी येता येता घरापासूनच काय आईपासूनही तुटला होता.
तसं इतरांच्या दृष्टीनं कारण काहीच नाही, कारण जे झालं त्यानं ते मुकाट्यानं सोसलं होतं. मात्र आईला याची जाणीव होती. आई आसवं ढाळत म्हणायची, मोठा म्हणून त्यानं खूप सोसलं, तडजोड करणं माझ्या अंगवळणी पडलं होतं. बरं झालं त्यानं ती सवय लावून घेतली नाही, नाहीतर आयुष्यभर तोही माझ्यासारखा ओल्या लाकडासारखा धुमसत राहिला असता. तसे आता पूर्वीचे दिवस राहिले नव्हते. शहरापासून लांब का होईना धाकट्यानं स्वतःचं घर आईच्या नावाने घेतलं होतं. जावयानं विमानानं आपल्या लाडक्या सासूला कुठं कुठं फिरवून आणलं होतं. मधलीच्या मुलांमुळे घराला जाग होती. यजमान हयात नसल्यानं नातवंडांचे मनासारखे लाड करता येत होते. स्वप्न पाहायला धाकट्याचं लग्न बाकी होतं. मला लग्नच करायचं नाही असं तो जरी म्हणत असला तरी ती काही भीष्म प्रतिज्ञा नव्हती. आज ना उद्या तो लग्न करणारच याची आईला खात्री होती. पण मोठा मात्र दुरावला होता हेही खरं होतं. फार लहानपणी त्याला या दोघांमुळे मोठं व्हायला लागलं. समाजसेवक बापाचं न झेपणारं व्रत त्याला अशक्त खांद्यावर वागवावं लागलं. सारख्या आदर्शवादी जगण्याचे निरस असे उपदेशाचे डोस उठता बसता जिरवावे लागले. जे त्याला झेपले नाही त्यात त्याची चूक नव्हती. चूक एकच, त्यानं सगळा दोष आईला दिला. धाकटा धाकटा म्हणून लाडका, मधली मुलगी म्हणून लाडकी, मी काय हाक मारण्यापुरता आणि धाक घालण्यापुरता असं तो सारखं बोलून दाखवायचा. मोठा स्वतःच्या हिमकतीवर खूप शिकला. त्याच्या हुशारीची बापाला कदर नव्हती आणि कौतुक करायला आईला मोकळीक नव्हती. त्यामुळे घरापासून तो तुटतच गेला. पुढं आपल्या पसंतीनं त्यानं लग्न केलं आणि एक दिवस दुपारची फ्लाईट आहे असं म्हणत घरातून चालता झाला. नक्की कुठं निघालाय हेही त्यानं सांगितलं नाही. घरातल्या एकाही गोष्टीला हात लावला नाही. जाताना नव्या सुनेची ओटी भरली तर ती पण ठेवून घ्यायला त्यानं नकार दिला. म्हणजे तो ती ठेवून जा असं आपल्या बायकोला सांगत होता, पण तिनं ऐकलं नाही. ओटीची साडी चोळी तिनं नेली. घरच्या वास्तुशांतीला तीच साडी नेसली आणि सासूबाईंना फोटोही पाठवले. पण मुळात त्यालाच या घराशी घरातल्या माणसांशी संबंध नको होते तर ती तरी कुठं पुरे पडणार. आता ह्या सुद्धा घडून गेलेल्या गोष्टी, पण दिवसावर दिवस जाऊन सुद्धा आईच्या मनात ठाण मांडून बसलेल्या. त्याचंच दुःख आईला ग्रासलेलं होतं. त्या दुःखाची तडजोड करत आई कशी तरी जगत होती. पहाटे 6ला उठायचं, आंघोळ करायची, दूध तापवायला ठेवायचं, मग लेकीला उठवायचं. धाकटा घरी असेल तर त्यालाही हाक मारायची, मग चहा करायचा. चहा घेतला की देवपूजा, मग धाकटी बरोबर स्वयंपाकाची तयारी. चांगले दिवस आल्यापासून आई रोज 4 ठाव स्वयंपाक करायची, पण स्वयंपाकातला एक तरी पदार्थ मोठ्याच्या आवडीचा असायचा. मग ती त्याच्याबद्दलच्या आठवणी काढायची. कसा त्याच्या तोंडचा घास काढून त्याच्या वडिलांनी पाहुण्यांच्या पानात वाढला वगैरे वगैरे. आताशा एक एक आठवण काढता काढता तिला सुद्धा मुलाच्या वडिलांचा रागच येत होता. तिला वाटायचं दिसायला आमची अगदी राम जानकीची जोडी, पण एक गुण जुळेल तर शपथ. मोठ्याला हे कसं कळलं नाही. त्याच्यासारखी मी सुद्धा उपाशीच होते. आता चवीनं जेवावं तर मोठा आता कायमचा तुटला होता. आज मोठ्याचा तिथीनं वाढदिवस म्हणून सकाळी लवकर उठून तिनं आधी आंघोळ उरकली. पूजा करताना त्याच्यासाठी पोथी वाचली, स्तोत्र म्हटली, त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. एरवी कधीही फोन कर, पण वाढदिवसाला मला कधीही फोन करू नकोस आणि कुणालाही करू देऊ नकोस असं मोठ्याने ठणकावून बजावलं होतं. त्यामुळे तिला कितीही आठवण आली तरी फोन करायचा प्रश्नच नव्हता. पण तरी त्याच्या आवडीची डाळिंब्याची उसळ, रव्याची खीर, कोबीच्या वड्या, हिरव्या मिरचीचं वरण, भात, कुरड्या, बटाट्याचा पापड असा सुग्रा स्वयंपाक आईने तयार केला होता. धाकटाई आज गावातच होता, जेवायला घरी येणार होता. त्याचीच वाट बघत दोघी मायलेकी थांबल्या होत्या. मधली ताक घुसळायला बसली. का तर मोठ्याला जेवल्यावर लोण्याच्या गोळ्या सकट ताक प्यायला आवडायचं, जे त्याला फार क्वचित मिळालं होतं लहानपणी. आणि कधी मिळालं तर त्याबरोबर बापाचं आदर्शवादी विचारांचं बाळकडूनही प्यायला लागायचं. आई मनातल्या मनात आसवं गिळत हे सगळं आठवत होती.
आईची अवस्था ओळखून मधली म्हणाली, आई जरा पडतेस का? धाकटा आला की हाक मारते तुला, मग बसूया आपण जेवायला. आईलाही आज जरा बसवतच नव्हतं. लोण्याचा गोळा ठेव हो ताकाबरोबर असं म्हणत आई आज जाऊन आडवी झाली. तोच धाकट्याचा फोन आला. ताई मी येताना मुलांना शाळेतून घेऊनच येतो. मधली म्हणाली, चालेल, तेवढीच अर्धा तास मुलं लवकर येतील. बसमधून फिरत यायला लागतं, मामा बरोबर सरळ घरी येतील. म्हणून देवाला नैवेद्य दाखवल्या दाखवल्या मधलीनं ताटं मांडायला घेतली. मुलं आली की वाढायचं असं म्हणत ती हात पुसत असतानाच बेल वाजली. हिला आश्चर्यच वाटलं, आज बेल कशी काय वाजवली? नेहमी खिडकीतून हाका मारतात, किती रागवलं तरी दप्तर खिडकीतनं आत फेकतात. तिनं दार उघडलं तर दारात धाकटा उभा. मुलं कुठे आहेत? मुलं मागच उभी होती, दोघांच्याही हातात बर्फीचे बॉक्स. मधली म्हणाली, हे काय? धाकटा म्हणाला, अगं आई आज भजन मंडळात जाईल ना, तिथं वाटायला बर्फी आणली. दादाच्या वाढदिवसाला नेहमी वाटते ना ती बर्फी, आईची फार जुनी पद्धत आहे. धाकटीलाही आठवलं. ती मनोमन सुखावली. मुलांना हातपाय धुवायला सांगून आईला उठवायला गेली. तिनं आईला आधी हाक मारली, मग हाका मारल्या. आई काही उठेना. मग धाकट्याला धास्तावल्या स्वरात हाक मारून आईला उठवायला सांगितलं, पण आई उठलीच नाही. आई गेली. संपलं सगळं. मग धाकट्यानं दादाला फोन लावला. मोठा वैतागला. मी बजावलं होतं ना वाढदिवसा दिवशी कोणी मला फोन करायचा नाही म्हणून. अगदी माझा आज तिथीनं वाढदिवस असला तरी. मधला इतकंच बोलू शकला, दादा अचानक काही कल्पना नसताना आपली आई गेली रे. मिळेल त्या फ्लाईटनं मोठा आला. भावना आवरून धरण्यात तो अगदी पटाईत होता. नातेवाईक फारसे नव्हतेच, त्यामुळे सगळं लवकर आटोपलं. 1 दिवस राहिलो तर 13 दिवस राहावं लागेल या भीतीनं मोठा निघायची तयारी करायला लागला. ही दोघं कुजबुजत होती. त्याला कसं सांगायचं हा प्रश्न होता. त्या दोघांची कुजबुज ऐकून मोठा डाफरला. मला घरातलं काही नको, आबा गेले तेव्हाच मी तसं लिहून दिलंय. मी देखील रगड कमावले, तेव्हा कुजबुजायची काहीही गरज नाही. दिवस कार्याला येईन मी, पण या घरी उतरणार नाही. मधली धीर करून म्हणाली, दादा हवं तर आज या घरात राहू नकोस. मी माझ्या घराची किल्ली देते, तिथं उतर, पण आज इथंच आज राहा. कशाला? त्यानं वृक्षस्वरात विचारलं. आणि हंबरडा फोडत धाकटी म्हणाली, दादा अरे आईनं आज तुझा वाढदिवस म्हणून तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला होता रे. आईच्या हातचा शेवटचा स्वयंपाक म्हणून मी तो निगुतीनं फ्रीज मध्ये सांभाळून ठेवलाय. आज तर तो खाता येणार नाही, कारण शास्त्रानुसार आज घरात चूल पेटवता येणार नाही. आज मधू आणि आंबी जेवण घेऊन येतात, पण आज राहिलास तर उद्या मी तो स्वयंपाक गरम करून वाढेन रे. आईच्या आत्म्याला तेवढी शांती मिळेल. आई सकाळपासून झटली, सगळं तुझ्या आवडीचं केलंय, अगदी लोण्यासकट ताक सुद्धा. मोठ्याला अश्रू आवरण अशक्य झालं. मग त्या दिवशी तो न बोलता घरी राहिला. दुसऱ्या दिवशी मधलीनं दुपारी ताटं मांडली. त्याच्या ताटाभोवती महिरप ठेवली. आईच्या हातचा शेवटचा स्वयंपाक तिघं भावंड आज वाटून घेणार होती. तिघं जेवायला बसले. भरल्या गळ्यानं कसा बसा घास गिळत होते. धाकटा मोठ्याच्या खांद्यावर आधाराचं थोपटत म्हणाला, दादा जेव ना. आणि मोठ्याचा बाण फुटला. आई अशी विदीर्ण हाक मारत तो मधलीच्या कुशीत कोसळला. धाकटा आणि मधली मग त्याला सांगत राहिली. आईला कशी त्याच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव होती, कशी ती एक एक आठवणी सांगत डोळ्याला पदर लावायची. तुझ्या पुढे घर सोडायचा पर्याय होता. आईनेही खूप सोसलं, पण आपल्या तिघांमुळं घर किंवा जग सोडून जायचा ती विचार करू शकत नव्हती आणि ती निकराने जगत राहिली. म्हणून न बघता तू गेलास आणि आई तुझ्या वाटेकडे डोळे ठेवून जगली. अश्रूंबरोबर बरंच काही वाहून जात होतं. तिघं आईच्या हातचा शेवटचा स्वयंपाक एकमेकाला सावरत जेवली. त्यानं मोठ्याच्या अधिकारानं धाकट्या भावंडांना वाढलं. मधलीनं आईच्या मायेनं मोठ्याला घास भरवले. दोघांनी धाकट्याला पोटाशी धरलं. आई गेली तरी मी आहे मोठा. दोघांना मोठ्याच्या नात्यानं तो समजावत राहिला. सगळं संपलं
असं दोघांना वाटत होतं. पण आईची माया ती काय अशी सहजासहजी संपून जाईल का?